हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला मी आज पातोड्याची भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी आपण 1 कप बेसन पीठ, थोडेसे जिरे, थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तर आता आपण हे सर्व वस्तूंची पीठ मळून घेऊया. चला तर मग पीठ मळूया. चला तर मग आपलं आता पीठ मळून झालेलं आहे. आता आपण रश्श्याची तयारी करूया. त्यासाठी मी मोठे 2 कांदे घेतले आहे, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतला आहे, जिरे आहे आणि खोबरं आहे. तर आपण हे सर्व साहित्य आता भाजून घ्यायचं आहे आणि आपल्या रश्श्याची तयारी करूया. चला तर मग अशा पद्धतीने आपण इथे कांदा, खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं वाटून घेऊन मसाला तयार करणार आहोत. चला तर मग आपण मसाला वाटूया. चला तर मग आता आपण रसा करून घेऊया. आता रसा करण्यासाठी मी इथे एक कढई ठेवली आहे. त्यात मसाला मी टाकलेला आहे. आता आपण हे सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर मी इथे 2 चमचे काळं तिखट, गरम मसाला, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, म्हणजे 2 चमचे. तर आपण आता हे यात टाकून देऊया. तर आपल्याला आता हे सगळं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण फ्राय करणार आहोत. आता हा मसाला आपल्याला चांगला 1-2 मिनटं परतून घ्यायचा आहे. थोडासा मसाला शिजून घेतला ना की त्याला तेल सुटतं. अशा प्रकारे आपला मसाला शिजत आहे. इकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता आपण हे गरम पाणी याच्यात टाकणार आहोत. गार पाणी टाकायचं नाही आहे. गार पाणी टाकल्यानंतर आपल्याला पाहिजे तशी छान अशी तरी येत नाही. गरम पाण्याने आपल्याला चवही लागते भाजीची. चला तर मग आता आपण मसाला छान असा परतून घेतोय. बघा आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागले. अशा पद्धतीने आपला हा रसा तयार आहे. तर आता आपण याच्यात पातोड्या सोडूया. तर अशा पद्धतीने आपण आता पातोड्यांसाठी अशी गोल आकार पोळी लाटून घेतलेली आहे. तर आता तिचे आपण असे त्रिकोणी आपल्याला काप करायचे आहे. तुम्ही बघू शकता, मी असं चाकूच्या साहाय्याने असं आपण करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही इथे. हे अशा पद्धतीने आपण काप करून घ्यायचे आहे. तुम्ही गोलाकारही करू शकता, चौकोनीही करू शकता, त्रिकोणीही करू शकता. तर अशा पद्धतीने आपले पोळी तयार आहे. तर आता आपण हे आपला जी रसा ठेवलेला होता तो उकळलेला आहे. आता आपण त्यात सोडूया. अशा प्रकारे एक एक करून आपण सर्व याच्यात टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण सर्व पातोड्या याच्यात टाकून घेतलेल्या आहे. आता ह्याला आपण 10 ते 15 मिनटं हे शिजून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होईल, आपली भाजी छान होईल आणि 10 ते 15 मिनटात आपली ही भाजी तयार होईल. तर हे बघा, अशा पद्धतीने आपली पातोड्याची भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा. श्री स्वामी समर्थ.